गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या वस्त्र वाईब या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जी साडी बघत आपण लहानाचे मोठे झालोय, कारण ती साडी आपल्या सगळ्यात फेवरेट ऍक्ट्रेस अर्थात रेखाच्या अंगावर कायम दिसते. आणि साऊथच्या सगळ्या ऍक्ट्रेसेसनी तो ट्रेंड फॉलो केला. त्यानंतर आपल्या आईनी, आपल्या काकूनी, आपल्या मावशीनी केला. हा ट्रेंड कुठला आहे जाणून घेऊया प्रथाच्या सर्वे सर्वा अर्थात कविता कोपरकर यांच्याकडनं. कविता, कुठली आहे ही साडी सांग? नमस्कार. काय ही तर आहे आपली कांजीवरम. आपली म्हटलं की भारताची. कांजीवरम ही भारतातली सगळ्यात जुनी विणली गेलेली साडी असं मानलं जातं. इट इज अ व्हेरी व्हेरी ओल्ड विविंग आर्ट इन इंडिया. साऊथ मध्ये कांचीपुरम या गावामध्ये याचं विविंग होतं, अजूनही होतं. आणि जगभरातल्या कांजीवरमच्या डिमांडला पुरेसं विविंग अजूनही या गावामध्ये होतं. कांचीपुरमला गाव म्हणजे शहरच आहे खरं तर ते. कांचीपुरमला सिटी ऑफ 1000 टेम्पल्स असं म्हणतात. खूप सारी मंदिरं आहेत या शहरामध्ये आणि म्हणजे 1000 टेम्पल्स हा आहेत. हा असं म्हटलं जातं हम्म. की 1000 आहेत का माहिती, पण अनेक मंदिरं आहेत, छोटी 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 मंदिरं आहेत. आणि सांगण्याचा मतलब असा आहे की मंदिरं म्हणजे त्या मंदिरांमध्ये पण असंख्य तुम्हाला सुंदर सुंदर कलाकुसर, कार्विंग, पेंटिंग, वेगवेगळे मोटिव्स हे तुम्हाला तिथे दिसतात आणि तेच तिथल्या विविंग कल्चरमध्ये सुद्धा इन्वाईब झालेत. सो असं हे खूप छान श्रद्धास्थान आहे अनेकांचं कांचीपुरम हे शहर. आणि भारताचं विविंग कॅपिटल म्हणायला हरकत नाही, हँडलूम विविंग कॅपिटल आहे. आणि जर हँडलूम साडीज मध्ये काही बिझनेस करायचा असेल तर कांजीवरम आपल्याकडे पाहिजेतच. त्यामुळे प्रथा चालू करताना सगळ्यात पहिलं मी, आई आणि माझा नवरा समीर आम्ही तिघं गेलो होतो ते कांचीपुरमला. आणि तिथे जाऊन आम्ही पहिल्या 30 साड्या घेऊन आलो होतो आणि प्रथाची सुरुवात ओके, केली. त्या 30 साड्या ज्या होत्या त्या त्या कांजीवरम होत्या. कांजीवरम होत्या. साऊथच्या साड्यांमध्ये गडवालच्या पलीकडे जाऊन कांजीवरमचं ट्रेंड जास्त आहे असं तुला वाटत नाही? खरं सांगायचं तर जास्त कमी असं नाहीये, पण कांजीवरम हे जास्ती जुनं आहे आणि कांजीवरमचं प्रमाण खूप जास्ती आहे. म्हणजे नंबर ऑफ लूम्स, नंबर ऑफ पीपल हु वेअर दोज साडीज हे खूप जास्ती प्रमाणात आहे. त्यामुळे कांजीवरमचं असं म्हणायला मला नाही वाटत चुकीचं ठरेल की कांजीवरम आणि समजा गडवाल किंवा कुठलंही साऊथ मधलं इतर विविंग पॅटर्नचं बघितलं तर कांजीवरम नक्कीच 10 पट जास्ती असेल विविंगच्या प्रमाणामध्ये. त्यामुळे कांजीवरमची मक्तेदारी आहे साऊथ इंडियामध्ये असं. कांजीवरम मध्ये बरेच वेळेला खूप जास्त साऊथचे ट्रेडिशनल रंग असतात, करेक्ट, जे साऊथ मध्ये वापरले जातात, तर बरोबर. त्यांच्या कल्चरमुळे. करेक्ट, मग ते असे कुठले प्रॉमिनंट कलर्स तुला जाणवले? करेक्ट. ते खरं एका काय म्हणायचं त्याला, एक साऊथ इंडियामध्ये लोकांमध्ये सावळे काळे वर्ण आपण जास्ती बघतो, डार्क स्किनचे लोक बघतो. आणि त्या लोकांना ज्या साड्यांचे रंग आवडतात ते कांजीवरम मध्ये विणले जायला लागले, म्हणजे सुरुवात. त्यामुळे आपल्याला खूप जास्ती पेस्टल कलर्स, लाईट कलर्स दिसत नाहीत, कारण खूप कमी डार्क स्किन लोकांना कॉन्फिडन्स वाटतो ते रंग नेसण्याचा. पण ऍज अगेन्स्ट डार्क ब्राऊन, मरून, वाईन, डार्क ग्रीन, डार्क पिंक म्हणजे मॅजेंटा पिंक, हा जो डार्क पिंक आहे तो, आणि रेड, हे रंग मॅक्सिमम कांजीवरम मध्ये पहिल्यापासून विणले जातात. कारण ते तिथल्या लोकांना, तिथल्या बायकांना, तिथल्या स्त्रियांना कॉन्फिडेंटली कॅरी करता येतात. अशी कांजीवरमचे ऑथेंटिक कलर्स जर म्हणलीस तर हे कलर्स आहेत. आणि अर्थात त्याच्यामध्ये गोल्ड जरी, म्हणजे गोल्डन कलरची जरी, कारण साऊथ इंडियामध्ये तुला माहितीच आहे की गोल्डला म्हणजे सोन्याला किती महत्व आहे. त्यामुळे तिथल्या साड्यांमध्ये सोनं, पूर्वी तर खऱ्या सोन्याची तार वापरली जायची जरीमध्ये, आता ती चांदीवरती गोल्ड, काय म्हणायचं, चांदीवर सोन्याचं पाणी असतं, किंवा नुसतं चांदीचं पाणी असतं, किंवा गोल्डन थ्रेड टेस्टेड जरीचा वापरला जातो. कांजीवरम मध्ये असं काही नवीन काय म्हणतात त्याला, ट्रेंड बदललाय का, किंवा कांजीवरम मध्ये काही नवीन प्रकार आलेत का? असंख्य प्रकार आलेत आणि असंख्य प्रकार येत राहतात. तर लेटेस्ट तुम्हाला विचारलंस तर पेस्टल कांजीवरमचा ट्रेंड आहे. मध्ये आम्ही एक कॅम्पेन पण केलं होतं की आता लग्नांमध्येही आपण बघतोय की पेस्टल कलर्स, पेस्टलची थीम आहे डेकॉर मध्ये, पण तशीच ती कांजीवरमच्या विविंग मध्ये जी ओरिजिनल कांजीवरम पेक्षा खूप वेगळी आहे. सो पेस्टल कांजीवरम्स हे नवीन हे आहे. आणि त्याच्यामध्ये सिल्वर जर वापरली जाते, सिल्वर कलरची, जे नवीन आहे, जे पूर्वी कांजीवरम मध्ये व्हायचं नाही. पूर्वी गोल्डन जरीच वापरली जायची. सो आता छान सिल्वर टिश्यू ब्रोकेड्स,
पेस्टल कलर्स हा कांजीवरमचा लेटेस्ट ट्रेंड बघायला मिळतो. चला तर मग एवढं ऐकलंय तर आपण कांजीवरम मधल्या साड्या आणि त्यांचे जे वेगवेगळे बुट्टे आहेत ते नक्कीच बघूयात. बघूया. लेट्स गो. बापरे, एवढे बुट्टे! सो असं कांजीवरम मध्ये बुट्टेच बुट्टे, खजिना आहे बुट्ट्यांचा, असं म्हणायला हरकत नाही. मी एक बुट्टा तुला सांगत जाते. आणि Please. कांजीवरमची खासियत अशी आहे की इतकी जुनी विविंग ट्रेडिशन आहे. आणि सम हाऊ साऊथ इंडियामध्ये एकतर म्हणजे कांचीपुरम मध्ये खूप मंदिरं आहेत आणि खूप देवाला मानणारी लोक आहेत आणि खूप काय म्हणायचं भक्तिभावानी प्रत्येक गोष्ट करणारी लोक आहेत साऊथ इंडियामध्ये. आणि तेच विविंग मध्ये पण रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे त्यांचे जे मनातले काही श्रद्धा आहेत त्या विविंग मध्ये दिसतात. त्यांच्या दृष्टीने जे ऑस्पिशियस आहे, जे एक कशाचा तरी वेल्थ हा सिग्निफिकन्स आहे, कशाचा तरी गुड फॉर्च्यून असा सिग्निफिकन्स आहे, कशाचा तरी स्ट्रेंथ सिग्निफिकन्स आहे, पौराणिक कथांमध्ये तरी नाही तर त्यांच्या श्रद्धेनुसार. तर ते सगळं कांजीवरमच्या बुट्ट्यांमध्ये आपल्याला आणि कांजीवरमच्या ओव्हरऑल विविंग मध्ये बघायला मिळतं. थोडक्यात जेव्हा एखादा चित्रकार आपण एखादा चित्रकाराचं चित्र बघतो तेव्हा त्याच्या मागचा विचार आपल्याला दिसतो, तसं विविंग मध्ये आहे. आणि कांजीवरम मध्ये ते पिढ्यानपिढ्या पुढे गेलेलं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण सुरू करूयात कोयरी बुट्ट्यापासून. तर कोयरी हा खरं सांगायचं तर कोयरी हा शब्द मराठी म्हणजे कैरीपासनं तो कैरीच एक वेगळं रूप आहे तो शब्द. म्हणजे खरं सांगायचं तर कैरी सारखाच दिसणारा त्याचा शेप. पण याला तमिळमध्ये मांगा म्हणतात, या मोटिफला मांगा म्हणतात. आणि आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये किंवा पौराणिक ह्याच्यामध्ये कोयरीचा सिग्निफिकन्स हा फर्टिलिटी, अबंडन्स, ऑस्पिशियस म्हणजे शुभ असा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एस्पेशली लग्न कार्यात ज्या कांजीवरम नेसल्या जातात त्याच्यात खूप ह्याच्यामध्ये कोयरीचा वापर दिसतो. कारण ते त्या मुलीला दिलेलं फर्टिलिटी, अबंडन्स याचं एक काय म्हणायचं प्रतीक असतं. आणि ती मुलगी ते कॅरी फॉरवर्ड करणार असते. असं एक सॉर्ट ऑफ काय म्हणायचं त्याच्या मागे विचार आहे. आणि म्हणून अजून एक गंमत अशी की अनेक दागिन्यांमध्ये किंवा आपले चांदीचे हळद कुंकू आपण ज्याच्यात घालतो ती कोयरी असते, त्याला पण तो शेप असतो कारण त्याचा हा सिग्निफिकन्स आहे. सो ही एक नवीन माहिती. सो असा हा कोयरी मोटिफ अनेक वेगवेगळ्या कांजीवरम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या बॉर्डर्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. सो कोयरीचे म्हणाल तेवढे प्रकार कांजीवरम मध्ये आहेत. आणि कांजीवरम मध्ये असे स्पेसिफिक कलर्स आहेत की हे असतातच? हो, खरं सांगायचं तर ट्रेडिशनली आता आपण बघतो जुन्या माझ्या आजीची कांजीवरम आहे किंवा जुनी कांजीवरम, त्याच्यामध्ये एक डार्क डीप कलर्स हेच ट्रॅडिशनल कांजीवरमचं खरं सांगायचं की आता हा जो ग्रीन आहे हा खरं तर अगदी ऑथेंटिक जुना कांजीवरमचा ग्रीन आहे. किंवा इथे एक ग्रीन कलर आहे, हा छान ग्रीन, म्हणजे हिरवागार ग्रीन. आणि त्याला जो हे आहे, आता ही पण कोयरी बुट्टाच आहे, त्याचा जो कॉन्ट्रास्ट आहे तोही डार्क आहे, ब्राईट कलर नाही. ब्राईट कलर पूर्वी तेवढे नसायचे कांजीवरम मध्ये. डार्क ब्लू असेल, डार्क पर्पल, वाईन, किंवा तू जो घातलास तसा चॉकलेटी ब्राऊन. सो हे कलर्स ह्याच्यामध्ये कांजीवरम मध्ये खूप बघायला मिळतात. आता बुट्ट्यांमध्येच अजून एक पुढची गंमतशीर गोष्ट म्हणजे मोर. आता मोर आपल्याला वाटतं पैठणीत मोर खूप आहेत असं, पण मोर हा कांजीवरम विविंग मधला अत्यंत महत्वाचा आणि काय म्हणायचं त्याच्याशिवाय कांजीवरम विविंग पूर्णच होणार नाही असा मोटिफ आहे. अनेक तुम्हाला साड्यांमध्ये त्याच्या बॉर्डर्स मध्ये मोर दिसेल, त्याच्या बुट्ट्यांमध्ये मोर दिसतील. कधी कधी विणेवर बसलेला मोर असतो, कधी कधी दोन मोरांची जोडी असते, कधी पिसारा फुलवलेला मोर असतो. अनेक वेगवेगळे, त्याला तमिळमध्ये मैल असं म्हणतात मोराला. एक मोंगा झालं, एक करेक्ट, एक मांगा झालं, एक मैल झालं. मैलचं परत तसंच आहे की एकतर आपला नॅशनल बर्ड आहे आणि त्यामुळेच तो नॅशनल बर्ड आहे की त्याला ब्युटी, अबंडन्स हेच याचं प्रतीक आहे. त्यामुळे मोर तर सगळीकडे असतोच असतो. सो मोराचं ब्रोकेड डिझाईन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं अनेक साड्यांमध्ये भरजरी. आता ह्या ज्या आमच्या ब्रोकेड कांजीवरम आहेत ह्यातही आपल्याला अनेक ठिकाणी मोराचे मोटिव्स दिसतात. सो असा हा मोर. आणि मोराबरोबरच एक जोडी आहे एका मोटिव्हची, जी ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला नाही माहिती खूप जणांना ही माहिती आहे का नाही, पण ह्या आपण प्लॅटफॉर्म थ्रू ही शेअर करूयात. ती म्हणजे मैलकण. मैलकण म्हणजे काय? मोराचा डोळा.
तर एक अशी पौराणिक कथा आहे. आता ही किती खरी आहे, किती खोटी आहे, खरं सांगायचं तर मला माहित नाही. पण अशी माझ्या व्ह्युअर्स कडनंच मला कळलेली, त्यांच्या तुटक्या फुटक्या भाषेत त्यांनी मला सांगितलेली ही गोष्ट आहे, की अशी पौराणिक कथा आहे, की इंद्राला एका एका युद्धामध्ये इंद्र देव अशा अगदी क्रिटिकल सिच्युएशनला आला होता, की तो हारणार होता आता. आणि तेवढ्यात तो त्याच्यावरती वार होणार तेवढ्यात एक मोर येतो मध्ये, आणि त्या मोराने छान पिसारा फुलवला आणि इंद्राला आडोसा मिळाला, आणि त्या मोरामुळे इंद्राचा जीव वाचला. आणि मग इंद्राने प्रसन्न होऊन त्या मोराला असं वरदान दिलं, की तुला 1000 डोळे मिळव. आणि ते 1000 डोळे म्हणजे मैलकण. सो हे ह्या स्टोरीवरनं इन्स्पायर होऊन कांजीवरम मध्ये तुम्हाला असं दिसेल, की हे जे मोटिफ आहे, की एक एक डायमंड आणि त्याच्यात एक ठिपका, असं एक मोटिफ आहे. हे पूर्ण असं भरगच्च तुम्हाला वीव केलेलं दिसतं, त्याला मैलकण. मैलकण. सो हे पदरांमध्ये पूर्ण ब्रोकेड मध्ये तुम्हाला मैलकण बघायला मिळतं. आणि आता हे पहा इथे सुद्धा इथे ह्या सुद्धा बॉर्डर आहे. मध्ये Yes. सुद्धा हे दिसतं. Yes. सो एक डायमंड आणि त्याच्यात छोटासा डॉट, हे मैलकण नावाचा हा मोटिफ आहे. त्याच्यानंतर यानई. यानई म्हणजे हत्ती. सो हत्ती तर परत असंच आहे, की हत्ती म्हणजे पॉवर, स्ट्रेंथ, विजय, रॉयल्टी आणि मेमरी. सो हत्ती हा मोटिफ एस्पेशली कांजीवरम. सो हत्ती यानही हा मोटिफ असा आहे, की इतर खूप कमी साड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. असं पैठण्यांमध्ये फारसा हत्ती बघायला मिळत नाही. खूप कमी बनारसी साड्यांमध्ये हत्ती बघायला मिळतो. पण साऊथच्या साड्यांमध्ये एस्पेशली कांजीवरम मध्ये हत्तीचे मोटिव्ह खूप अतिशय सुंदर आणि काय म्हणायचं, हत्ती मोटिव्ह असलेली साडी ही छान मानली जाते किंवा रॉयल मानली जाते, अशी पण आहे. सो हे आहेत हत्तीचे काही मोटिव्ह. ह्याच्यात मिक्स आहे ना, ह्याच्यामध्ये मोराचा सुद्धा आहे आणि हत्ती पण. हत्तीचा पण आहे. या साड्या मेंटेन कशा करायच्या? कारण कांजीवरम परत जरी ट्रेडिशनल असला तरी त्याचा एक मेंटेनन्स हा एक वेगळा मुद्दा आहे. तर या साड्या कशा मेंटेन करायच्या? आपण प्युअर सिल्कच्या मेंटेनन्स बद्दल बोललोय, ते सगळं लागू होतच, की प्लास्टिक मध्ये ठेवू नका, कापडात ठेवा, किंवा दरवेळेला नेसल्यानंतर वॉश करू नका साडी. ते सगळं ह्याला लागू होतं. त्यातल्या त्यात कांजीवरमचं मी एक सांगेन, की कांजीवरम साडी थोडी जड असते, वजनाला जड असते. म्हणजे एक तुम्ही पैठणी किंवा गडवाल बघितली तर साधारण 800-700-800 ग्रॅम असते. कांजीवरम बऱ्याचदा 900-950 ग्रॅम किंवा 1 किलो पण असतात वजनाला. तर मग त्या साड्या शक्यतो हँगरला लावू नये. कारण हँगरला काय होतं, जिथे तुम्ही हँगरला लावताय तिथून खाली खेचली जाते साडी, आणि जिथे हँगरच्या बाजूला ते विरल्यासारखं होऊ शकतं कापड किंवा असं. सो शक्यतो कांजीवरम तुम्ही हँगरला लावू नका. हे एक माझं सजेशन आहे. आणि दुसरं म्हणजे कांजीवरम प्रेमाने वापरा. त्या अशा साड्या आहेत, की तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला, त्यांच्या पुढच्या जनरेशनला पास ऑन करू शकाल. इतकी घट्ट वीण असते कांजीवरमची, त्यामुळे त्याचा लगेच ड्रेस शिवला, आता मी ही साडी वापरत नाही, आता याचा ड्रेस शिवला, असं करू नका. ती पुढे पास ऑन करा. हे माझं सजेशन आहे. जसं पैठणी ही आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या संस्कृतीत आपल्या आजीची, काकूची अशी आपण मेंटेन करतो, तशीच ही साडी तुम्ही इथे नक्कीच मेंटेन करू शकता. बापरे, केवढे प्रकार आहेत, अजून संपतच नाहीयेत. आम्ही साड्या काढतोच. कांजीवरम मध्ये मी म्हटलं तसं आपल्याला 2-3 कदाचित एपिसोड करावे लागतील, एवढे बुट्टे आणि एवढे विविंग पॅटर्न्स आहेत. पण पटापट मी अजून 1-2-3 सांगते, मग आपण पुढे जाऊयात. सगळ्यात एक महत्वाचा कांजीवरम मधला बुट्टा किंवा मोटिफ म्हणजे याळी. याळी किंवा यल्ली असं त्याला म्हणतात. तर जेव्हा आपल्याला कांजीवरम मध्ये असा एखादा बुट्टा दिसतो, की हा काय प्राणी आहे, त्याला काय म्हणायचं कळतच नाहीये, तर तो म्हणजे यल्ली. यल्ली हा पौराणिक कथांमधनच आलेला एक प्राणी आहे. आणि त्याच्यामध्ये खरं तर काल्पनिक प्राणी असंच म्हणायला हरकत नाही, कारण हा कुठेही रियालिटीमध्ये दिसलेला नाहीये. पण पौराणिक कथांमध्ये त्याचा इतका उल्लेख आहे, की साऊथ मधल्या अनेक मंदिरांमध्ये एंट्रन्सला किंवा प्रत्येक पिलरला असं ह्या प्राण्याची कार्विंग्स आहेत. आणि त्याच्यावरून ते विविंग मध्ये तेवढाच तो मोटिफ आलेला आहे. 3 प्राण्यांचं मिक्स आहे हा जो प्राणी आहे यल्ली हा. हत्ती, घोडा आणि सिंह
ओके. आणि काही ठिकाणी तो फक्त घोडा आणि हत्तीचं मिक्स असतो, काही ठिकाणी सिंह आणि हत्तीचं मिक्स असतं. सो इधर 3 प्राणी एकत्र किंवा ह्यातले 2 प्राणी डॉमिनंटली असे त्याच्यामध्ये दिसतात. असा हा यल्ली मोटिव्ह. आणि हे साडीवर पण आहे. आणि यल्ली मोटिव्ह असेल तर भारी आहे ही साडी, असं साऊथ मध्ये समजलं जातं. एक अगदी अनकॉमन मोटिव्ह आहे जो इतर बऱ्याचशा साड्यांमध्ये बघायला मिळत नाही, तो म्हणजे कुतिराई, तो म्हणजे घोडा. घोडा आपल्याला खूप कमी ट्रेडिशनल साड्यांमध्ये विविंग मध्ये दिसतो, जो कांजीवरम मध्ये दिसतो आणि जो खूप असा छान रॉयल पद्धतीने सजवलेल्या थाटामाटात तो घोडा असतो. आणि घोड्याचं परत प्रतीक ते स्ट्रेंथ, स्पीड, पॉवर ह्याच आहे आणि रॉयल्टी. करेक्ट. सो घोडा हा आहे, पण कांजीवरम मध्येच घोडा आपल्याला जास्ती विविंग मध्ये पण मगाशी आपण दिसतो. हत्ती पण तसं. खूप कमी ठिकाणी मोर, येतो. पोपट असे हे प्राणी आणि आपल्या फुलं पानं हे अनेक इतर फॉर्म्स ऑफ विविंग मध्ये आहेत. याच्यानंतर रुद्राक्ष मोटिव्ह कांजीवरम मध्ये बघायला मिळतो. रुद्राक्ष मोटिव्ह म्हणजे सिंपल गोल छान, आणि त्याच्यामध्ये त्या गोलामध्ये असे काय म्हणायचं खवले पाडल्यासारखं असं असतं, रुद्राक्षासारखंच. आणि तसेच रुद्राक्षाच्या लाईन्स पण खूप बॉर्डर्स मध्ये बघायला मिळतात. सो ह्या रुद्राक्षाच्या लाईन्स आहेत आणि हे रुद्राक्ष बुट्टा आहे. रुद्राक्षाचा पण असं काही लोक मानतात की शिवाचे टिअर ड्रॉप्स आहेत ते, त्यामुळे शंकराचा अश्रू पृथ्वीवर आला तो रुद्राक्षाच्या फॉर्म मध्ये आला असं मानलं जातं, त्यामुळे तेही अतिशय शुभ आहे. आणि अजून एक अगदी शेवटचा मी दाखवणारे मोटिव्ह तो म्हणजे अन्न पक्षी. अन्न पक्षी म्हणजे डिवाइन स्वॉन असं त्याला म्हणतात. हा जो आहे खूप जणांना तो मोरच वाटतो खरं सांगायचं तर, पण अन्न पक्षी हा परत खूप पौराणिक कथांमध्ये त्याला मानलं जातं. अन्न पक्षी हा ब्युटी आणि प्युरिटीचं प्रतीक आहे. स्ट्रेंथ, रॉयल्टी किंवा असं काही नाही, ब्युटी आणि प्युरिटीचं. आणि त्याची एक अशी छान कथा आहे त्याच्या मागे की तुम्ही अन्न पक्षाला जर का दूध समोर ठेवलं तर तो त्यातलं दूध आणि पाणी सेपरेट करू शकेल इतकं त्याच्यामध्ये स्किल असतं प्युअर गोष्टी निवडायचं. सो असं त्याचं, म्हणून ते प्युरिटीचं प्रतीक मानलं जातं. आणि असा हा अन्न पक्षी. सो असे हे सुंदर सुंदर कांजीवरम मधले मोटिव्स आहेत. आय होप तुला जेवढी मजा येते ऐकायला तेवढी आपल्या व्ह्युअर्सना पण येईल, कारण बरेच वेळेला असं होतं की आपण असं म्हणतो की हत्ती मोटिव्ह आहे किंवा मोर आहे, पण तो का आहे ही घटना आणि ती गोष्ट ही पण माहिती असणं गरजेचं आहे. सो आणि कलाकार जेव्हा काहीतरी बनवतो तेव्हा त्याच्या मागच्या गोष्टी कळल्या की त्या कलेचं आपल्याला अजून जास्ती अप्रिसिएशन पण वाटतं. तसंच साड्यांमध्ये आहे. जसं आपण इव्हन फिल्म्स मध्ये म्हणतो की तुम्हाला त्याच्या मागचे कष्ट दिसले तर तुम्हाला अजून अप्रिशिएट होईल, तसंच कुठल्याही कलाकृतीचं तसंच साड्यांमध्ये की नुसतं ही छान आहे, ही छान आहे, नाही बाई हा बुट्टा आवडला पेक्षा त्याच्या मागचं कळलं की मग त्याला सिरियसली घेतलं जातं. सो असे इतके सुंदर सुंदर बुट्टे पाहिलेत. बघूया आता मी कुठल्या साड्या नेसते ते. चला. तर ही आहे नॉन ट्रेडिशनल कांजीवरम, सिंगल कलर, म्हणजे एकाच कलर मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. रेशीम आणि जर अशा त्याला लाईन्स आहेत. ब्रोकेड मध्ये आहे आणि ह्याला ब्रोकेडचा आपण असं बघू शकतो काठ आहे. कांजीवरम मध्ये बरेच वेळेला आपल्याला आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे ट्रेडिशनल तर बघायला मिळतातच, पण कांजीवरम मध्ये सुद्धा जे नवनवीन प्रयोग झाले त्या प्रयोगामधला सिंगल कलर हा कांजीवरमचा एकदम USP झालाय. एकच मोनोक्रोम कलर, आणि म्हणून आम्ही तसाच ब्लाऊज पण ड्रेप केलाय की एकाच रंगामध्ये अजिबात कुठलाही ब्रेक न देता आम्ही पूर्णपणे अशी ती साडी नेसली. आणि ही मॉडर्न जर आहे, त्यामुळे दिसायला तितकी सुंदर, तितकीच हलकी आणि अप्रतिम रंग तर आहेतच. तर ही आहे ट्रेडिशनल कांजीवरम साडी. ह्याच्यामध्ये आपल्याला बुट्टे दिसतील वेगवेगळे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साडीला किंवा या रंगाला क्लोज कलर्स म्हणता येईल. म्हणजे काय, साधारण एका फॅमिली मधले रंग साडीमध्ये आणि काठामध्ये दिसतात असं आहे. हे ट्रेडिशनल काठ आहेत. परत पुन्हा नेसायला हलकी, खूप जड टोचणारी अशी अजिबात साडी नाहीये. आणि आपण हा जो रंग वापरलाय हा रंग सध्या एकदम ट्रेंड मध्ये असलेला रंग आहे, जो मोरपंखी आहे आणि त्याला पर्पल म्हणजे जांभळट किंवा अशी थोडीशी मॉव्ह कलरच्या पेक्षा डार्कर शेड मधली असे कॉन्ट्रास्ट आहेत. पण हे एका फॅमिली मधले रंग मानले जातात, त्यामुळे याला क्लोज कलर्स असं म्हटलं जातं. तर ही आहे ट्रेडिशनल कांजीवरम. शर्मिष्ठा, तुझा साडीबद्दलचा, तुझ्या फेवरेट साडीबद्दलचा किस्सा. मुळातच मला साड्या खूप आवडतात, पण त्यातही माझी खूप खूप जवळची आणि फेवरेट
साडी म्हणजे साडीचा पॅटर्न हा म्हणजे कांजीवरम आहे. आणि कांजीवरमचा किस्सा म्हणजे की मला जेव्हापासून कळायला लागलं की फॅशन थोडंफार जे काही कळतंय तेव्हापासून मला रेखा ज्या आपल्या बॉलिवूडच्या सिनियर ॲक्ट्रेस आहेत त्या मला प्रचंड आवडतात. मला त्यांचं स्टायलिंग खूप आवडतं आणि त्यांची फेवरेट साडी कांजीवरम आहे आणि त्यांना मी जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा तेव्हा मी कांजीवरममध्ये त्या आहेत, त्यामुळे मी पण त्यांना कॉपी करायचा प्रयत्न करते. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कांजीवरम या साडीच्या पॅटर्नला खूप खूप महत्त्व आहे. सो माझ्याकडे भरपूर कांजीवरम आहेत आणि तुमच्याकडेही काही कलर्स वेगवेगळे असतील तर प्लीज मला दाखवा, मी पण ते विकत घेईन. थँक्यू. सेलिब्रिटी डिकोड मध्ये इथे रेखा तर असणारच असणार. ऍब्सोल्युटली. तिचा कुठला लुक? रेखाने नेसलेल्या कांजीवरम तर अजरामर आहेत असंच आहे लिटरली. आणि शी इज वन पर्सन जिने तो ट्रेंड जिवंत ठेवलाय की कांजीवरम साडी जगभरात पोहोचवली. पण मला आठवते ती म्हणजे एक आयफा अवॉर्ड्सला तिने नेसली होती, मरून कलरची कांजीवरम आहे, ज्याला ते रायझिंग टेम्पल बॉर्डर होती. रायझिंग टेम्पल म्हणजे गोल्ड टेम्पल बॉर्डर होती, ती अशी त्रिकोणी बॉर्डर, आणि ती कमीपासून जास्तीपर्यंत पदरावर जास्ती गोल्ड म्हणजे गोल्ड गोल्ड असं होत जात. असेंडिंग ह्याच्यात डिझाईन मध्ये आमच्याकडेही त्या आहेत तशा प्रकारातल्या कांजीवरम. तर ती एक माझी अगदी लक्षात राहिलेली, आणि काय ती तिला दिसत होती आणि अप्रतिम. तो रेखाचा तो मरून कलर करेक्ट, ना. हा I know. करेक्ट, तो असा प्रॉपर छान मरून. सो ती होपफुली आपण इथे तो फोटो सापडेल आपल्याला. आणि दुसरी अजून ऍक्च्युली असंख्य कांजीवरम आहेत. विद्या बालननी खूप सुंदर सुंदर कांजीवरम नेसलेल्या आहेत. कंगना रनौतनी नॅशनल अवॉर्ड्सला एक कांजीवरम Yes. नेसली होती, गोल्ड रेड, ती छान आहे. पण अजून एक मला लक्षात राहिलेली किंवा रादर मोस्ट डिमांडेड कांजीवरम अजूनपर्यंत आमच्याकडे म्हणजे दीपिका पदुकोणची तिच्या रिसेप्शनला जी नेसली होती ती ऑल ओव्हर गोल्ड. हो. आणि तो गोल्ड पण असं सिल्वरिश गोल्ड कलर होता, व्हाईटिश गोल्ड कलर. हम्म. आणि काही नाही, नो कॉन्ट्रास्ट, नथिंग, सिम्पल गोल्ड ब्रोकेड कांजीवरम. हम्म. तर ही एक म्हणजे अजूनही आमच्याकडे आम्हाला लागतेच स्टॉकमध्ये तशा प्रकारातली ठेवायला. कारण प्रत्येक ब्राईड किंवा त्या फॅमिलीतलं कोणीतरी म्हणतच की ती दीपिका स्टाईलची कांजीवरम आहे का असं. करेक्ट करेक्ट. सो ती एक मला आठवते. सो सेलिब्रिटीजच्या आठवणीतल्या, माझ्या आठवणीतल्या ह्या ह्या दोन साड्या आहेत कांजीवरम. दीपिकाने ही जी साडी नेसली तू आता हम्म, म्हणालीस ती हम्म. अंदाजे किती पर्यंत असेल काय म्हणजे? म्हणजे किती रुपयांची हम्म, असेल? हम्म. खरं सांगायचं तर अंदाज लावणं अवघड आहे, कारण तशीच दिसणारी साडी आपल्याला हँडलूम मध्ये जर असेल तर कांजीवरम साधारण 22-24 हजार पासून, हम्म. प्युअर हँडलूम असेल तर ती 70-72 हजार, हम्म. 75 हजार. त्याच्यात गोल्ड जरीचा वापर असेल तर ती सॉरी, सिल्वर जरीचा वापर असेल तर ती 1.5-2-2.5 लाख, आणि गोल्ड जरीचा वापर असेल तर 10-12 लाख, अशी बरोबर. त्याची प्राइसची रेंज आहे. हा. आणि त्यातून तिचं स्टायलिंग सभ्यसाचीने जर केलेलं असेल तर त्याला अजून करेक्ट. वेगळा कारण ते प्राइस टॅग येतो. तसं कदाचित मोटिव्ह तुला दुसरीकडे परत करेक्ट, दिसणार करेक्ट. सो ती नाही, त्या कस्टमाइज्ड असू कस्टमाइज शकते, असू शकते. तिच्यासाठी विणलेली असू शकते. सो अशा साड्यांचा प्राइसचा अंदाज लावणं डिफिकल्ट असतं. पण रेंज मी तुला सांगितली साधारण मेक प्रमाणे अशी असते. सो तशीच दिसणारी छान हँडलूम कांजीवरम तुम्हाला 24-25 हजारापासून मार्केटमध्ये मिळू मिळू शकते. शकते. प्रथामध्येही अवेलेबल असतं. ओके. वस्त्रवाईटच्या या भागामध्ये आपण पाहिल्या कांजीवरम साड्या, ट्रेडिशनल, नॉन ट्रेडिशनल, आताच्या ट्रेंड प्रमाणे बदललेली कांजीवरम साडी, रंगांमधला फरक, हे सगळं आपण जाणून घेतलं. पुन्हा एकदा वस्त्रवाईटच्या या भागामध्ये आपण जसं कांजीवरम साड्यांविषयी पाहिलं, तसंच अजून कुठल्या साड्यांविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल, त्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या सगळ्या साड्यांची माहिती, इतिहास आणि त्याबद्दलचे तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं घेऊन लवकरच परत येऊ. भेटूया वस्त्रवाईट्स मध्ये.